जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदानाचा दिवस आहे, तर आज नक्की मतदान करा. कोणत्याही निगेटिव्ह विचारामुळे मत देण्याचं सोडू नका. जर तुम्ही आज मतदान करत नसाल, तर राजकारण्यांना एका प्रकारे तुम्ही मदतच करत आहात. ते कशा प्रकारे तर पहा, आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात 60 ते 65% मतदान होतं. हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि यामध्ये कोणत्या वर्गाला खुश केल्यानंतर आपण सत्तेत येऊ शकतो, यानुसारच या राजकारण्यांनी गणितं मांडली आहेत. पण तेच जर येथे 90% मतदान झालं, नवीन तरुणांनी या मतदानात मोठ्या प्रमाणात भाग घेतला, तर राजकारण्यांना सुद्धा येथे मोठ्या लोकसंख्येचा विचार करावा लागेल. आता सध्या त्यांना महाराष्ट्रातील 60%च लोकांचा विचार करायचा आहे आणि या 60% पैकी आपल्याला 30% मते कसे मिळेल, सध्या यावरच त्यांचं हे गणित अवलंबून आहे. तुम्ही या गणितात आकडेमोड करून मतदार कसा राज्य आहे हे राजकारण्यांना दाखवून देऊ शकता. तर आज नक्की मतदान करा. तुमचं एक एक मत अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता, क्लायमॅट ट्रेसच्या माहितीनुसार कोणते शहर हे हरितगृह वायू उत्सर्जनात प्रथम स्थानी आहे? तर या क्लायमॅट ट्रेसच्या माहितीनुसार शांघाय हे शहर हरितगृह वायू उत्सर्जनात प्रथम स्थानी आहे. शांघाय हे शहर 256 दशलक्ष मेट्रिक टन इतकं हरितगृह वायू उत्सर्जन करतं व या उत्सर्जनासह शांघायात प्रथम स्थानावर, दुसऱ्या क्रमांकावर 250 दशलक्ष मेट्रिक टनसह टोकियो, तिसऱ्यावर न्यूयॉर्क, चौथ्या क्रमांकावर ह्युस्टन, तर 5व्या क्रमांकावर दक्षिण कोरियामधील सिओल हे शहर आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून के. संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या गिरीशचंद्र मुर्मू या पदावर कार्यरत असून ते आज निवृत्त होणार आहेत. त्यानंतर के. संजय मूर्ती या पदाचा पदभार स्वीकारतील. बरं, के. संजय मूर्ती हे भारताचे कितवे कॅग आहेत? तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे ते 15वे कॅग आहेत. मूर्ती यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते हिमाचल प्रदेश कॅडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी असून सध्या ते शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या, भारताचे 14वे कॅग हे गिरीशचंद्र मुर्मू आहेत, 13वे राजीव महर्षी, 12वे शशिकांत शर्मा, तर 11वे कॅग हे विनोद राय होते. कॅग या पदाविषयी सांगायचं झालं तर भारताच्या राज्यघटनेमधील भाग 5 मधील प्रकरण 5 हे कॅगशी संबंधित आहे आणि कॅग विषयीच्या तरतुदी कलम 148 ते कलम 151 मध्ये देण्यात आल्या आहेत. बरं, कॅगची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते? तर राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्यानिशी अधिपत्राद्वारे कॅगची नेमणूक करतात व कॅगना शपथ देण्याचं कार्य सुद्धा राष्ट्रपतींद्वारेच करण्यात येतं. घटनेत कॅगचा पदावधी निश्चित नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी होईल तोपर्यंत व्यक्ती कॅग म्हणून कार्य करू शकतो. कॅग आपला राजीनामा हा राष्ट्रपतींनाच देऊ शकतात व कॅग पदाचा दर्जा सांगायचं झालं तर भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा त्यांचा दर्जा असतो आणि हे जे कॅग असतात हे लोकलेखा समितीचे मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ म्हणून कार्य करतात. म्हणूनच त्यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक दुसरा, इस्रोने स्पेस एक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटद्वारे कोणता संचार उपग्रह प्रक्षेपित केला? तर आता इस्रोद्वारे GSAT-20 या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. GSAT-20 हा उपग्रह GSAT-N2 या नावाने सुद्धा ओळखला जातो व आता या उपग्रहाचं प्रक्षेपण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कॅनवेरेल येथून 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आला आहे. हा एक संचार उपग्रह असून याची निर्मिती न्यू स्पेस इंडियाद्वारे करण्यात आली असून हा उपग्रह दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा आणि प्रवासी विमानांना विमानात इंटरनेट प्रदान करण्याचं कार्य करेल. या उपग्रहामध्ये एकूण 32 युजर बीम आहेत. बरं, हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोला स्पेस एक्सची का मदत घ्यावी लागली? तर या उपग्रहाचं वजन हे 4700 किलो इतकं असून इतक्या वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताकडे रॉकेटच नाही, त्यासाठी इस्रोला स्पेस एक्सची मदत घ्यावी लागली आहे. भारताचे जे बाहुबली म्हणून ओळखलं जाणारं GSLV Mk3 रॉकेट आहे ते फक्त 4000 किलोपर्यंतचेच उपग्रह प्रक्षेपित करू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जागतिक मृदा परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर ही जी जागतिक मृदा परिषद आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये होत असून ही परिषद 19 ते 22 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. बरं, या परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या परिषदेचं उद्घाटन प्राध्यापक रमेशचंद यांच्या हस्ते करण्यात आलं. प्राध्यापक रमेशचंद हे नीती आयोगाचे सदस्य असून या परिषदेमध्ये ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते व त्यांच्याच हस्ते
या परिषदेचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं. या परिषदेची यावेळीची थीम सुद्धा नोट करून घ्या. केअरिंग सॉइल्स बियॉन्ड फूड सिक्युरिटी, क्लायमेट चेंज मिटिगेशन अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस अशी यावेळीच्या या परिषदेची थीम आहे. या परिषदेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं तर इंडियन सॉइल सायन्स सोसायटी आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सेस यांच्याद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सची स्थापना कधी करण्यात आली होती तर 19 मे 1924 रोजी याची स्थापना करण्यात आली होती व याचं मुख्यालय इटलीमधील रोम येथे आहे. प्रश्न क्रमांक 14. युनेस्कोच्या इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशनने भारतातील कोणत्या राज्यातील किनारपट्टीवरील गावांना सुनामी रेडी म्हणून मान्यता दिली? तर अशी मान्यता ओडिशा राज्यातील गावांना देण्यात आली आहे. ओडिशा या राज्यातील एकूण 24 किनारपट्टी गावांना अशी मान्यता मिळाली आहे. मित्रांनो, अलीकडेच दुसरे ग्लोबल सुनामी सिम्पोजियम हे इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आलं होतं व या कार्यक्रमामध्येच युनेस्कोने ओडिशा राज्यातील या 24 किनारी गावांना प्रमाणित केला आहे. ओडिशा या राज्याविषयी ही सुद्धा माहिती नोट करून घ्या. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे व सध्या या राज्याचे रघुबरदास राज्यपाल तर मोहन चरण माझी हे मुख्यमंत्री आहेत व या राज्यामध्ये एकूण 2 नॅशनल पार्क असून त्यांची नावे सिमलीपाल नॅशनल पार्क आणि भित्तरकनिका नॅशनल पार्क अशी आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्कची संयुक्तपणे निर्मिती करण्यासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर करार केला? तर हा जो करार आहे हा करार भारताने जपान या देशाबरोबर केला आहे. मित्रांनो, भारतातर्फे इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी जपानच्या सहकार्याने या युनिकॉर्न मास्कची निर्मिती करणार आहे. प्रश्न क्रमांक 6. 38व्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? तर या 38व्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये द फेबल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. द फेबल हा एक भारतीय चित्रपट असून याला कॉस्टलेशन फीचर फिल्म या श्रेणीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता हे मनोज वाजपेयी असून या चित्रपटाचे दिग्दर्शक राम रेड्डी हे आहेत. प्रश्न क्रमांक 7. 2024 मधील G20 समिटचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर ही जी G20 परिषद आहे याचं आयोजन ब्राझील या देशानं केलं आहे. ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व ही या परिषदेची 19वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे? तर या परिषदेची ही 19वी आवृत्ती आहे. मित्रांनो, ब्राझील या देशात पहिल्यांदाच या G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच यात आफ्रिकन युनियन सुद्धा पूर्ण सदस्य म्हणून पहिल्यांदाच सामील झाला. याआधी 2023 मध्ये आपण पाहिलं होतं की आफ्रिकन युनियनला या G20चं सदस्यत्व देण्यात आलं आहे. बरं, कमेंटमध्ये तुम्ही आता हे सांगा की या आफ्रिकन युनियनचे किती देश सदस्य आहेत आणि येथे हे सुद्धा नोट करून घ्या. G20चे एकूण 19 देश सदस्य आहेत व या 2 संघटना सहभागी होतात. पहिली म्हणजे युरोपियन युनियन आणि आताच आपण पाहिलं होतं की आफ्रिकन युनियन सुद्धा याचा हिस्सा आहे. यंदाच्या G20 मध्ये कोणता करार करण्यात आला? तर या G20 मध्ये ट्रीटी अगेन्स्ट हंगर अँड पुअर्टी हा करार करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मॉरिशियसमधील नवीन भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मॉरिशियस या देशामधील नवीन भारतीय राजदूत हे अनुराग श्रीवास्तव असतील. अनुराग श्रीवास्तव यांची या पदावर नियुक्ती होण्याआधी ते परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात नेपाळ भूतान विभागाचे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते व आता त्यांच्याकडे हे नवीन पद सोपविण्यात आलं आहे. अनुराग श्रीवास्तव यांनी 2016 ते 2020 पर्यंत इथिओपिया आणि आफ्रिकन युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्य केलं होतं. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच कोणत्या देशाने नवीन संविधान मंजूर केले? तर हे जे नवीन संविधान आहे हे गेबॉन या देशानं मंजूर केलं आहे. गेबॉनमध्ये एक सार्वमत घेण्यात आलं होतं ज्यामध्ये 91% मतदारांनी नवीन संविधानाच्या बाजूने मतदान केले व आता गेबॉनमध्ये 55 वर्षाच्या वंश परंपरागत राजवटीचा अंत झाला असून तेथे लोकशाहीची पुनर्स्थापना झाली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालदिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय बालदिवस आहे हा 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व या दिवसाची स्थापना 1954 मध्ये करण्यात आली होती. पूर्वी हा दिवस ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जात होता पण 1959 पासून हा दिवस 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे. बरं, आपल्या भारतात बालदिन कधी साजरा केला जातो? तर भारतात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो व या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारत भूतान सीमेवरील पहिले एकात्मिक चेकपोस्ट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले?
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होईल, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.